माझ्या सर्व पत्रकार बंधूंना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। याचं श्रेय जातं बाळशास्त्री जांभेकर यांना, ज्यांनी 1832 साली दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला। तेव्हाची पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेमध्ये खूप मोठा फरक आहे, कारण आधी फक्त पत्रकार सांगितलं म्हणजे भल्या भल्यांना घाम फुटायचा, मात्र तेच पत्रकार आजच्या काळामध्ये असुरक्षित आहेत। नुकताच छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळून आला। चंद्राकर हे स्वतंत्र पत्रकारिता करायचे, त्यांचं YouTube चॅनल होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक घोटाळे देखील उघडकीस आणले। चंद्राकर यांच्या हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरला SITच्या पथकाने हैदराबादहून अटक केली आहे। आरोपी सुरेश हैदराबादमध्ये त्याच्या चालकाच्या घरी लपलेला होता आणि त्याआधी तो सातत्याने लोकेशन बदलत होता। पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला। त्यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। मुकेश यांच्या डोक्याच्या मागील भागात 4 इंच खोल जखम आढळून आलेली आहे। त्यांच्या डोक्याच्या वरील भागामध्ये 2 वार झालेले आहेत। छातीवरती झालेला 1 वार हा 5 इंच खोल आहे। मुकेशचा मृत्यू झाल्यानंतरही त्याला अतिशय बेदम मारहाण करण्यात आली। शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे। तर पत्रकाराची इतक्या अमानुषपणे हत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही। याआधी देखील बऱ्याच पत्रकारांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। ते पत्रकार कोणते होते, थोडं भूतकाळामध्ये जाऊन आपण पाहणार आहोत। तर पत्रकार असुरक्षित आहेत। आतापर्यंत कुणाकुणाची हत्या करण्यात आली त्यावर एक नजर। उत्तर प्रदेशमध्ये साल 2015ला जगेंद्र सिंग यांची हत्या, त्यानंतर उत्तर प्रदेशात 2016ला करुण मिश्रा यांची हत्या, उत्तर प्रदेशमध्ये 2016ला शुभम मणि त्रिपाठी यांची हत्या, तर बिहारमध्ये 2016ला रंजन राजदेव यांचा देखील बळी गेला, मध्य प्रदेशात 2016ला संदीप शर्मा, तर बेंगळुरूमध्ये 2017ला गौरी लंकेश। आतापर्यंत कुणाकुणाची हत्या झाली त्यावर आपण एक नजर टाकतोय। बिहारमध्ये 2022 साली सुभाष कुमार महतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।